नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। काल निफ्टी साधारण 22,125ला गॅपडाऊन ओपन झाली आणि 1 तासाची ग्रीन कॅन्डल तयार होऊन ती 22,191ला क्लोज झाली। नंतर साधारण 2 तास निफ्टीने ही लेवल होल्ड करून ठेवली। ही एक सपोर्टची लेवल होती, परंतु 12:15 नंतर निफ्टीने डाऊनफॉल दिला आणि ह्या लेवल्सने रेजिस्टन्सचे काम केले आणि 2280 लो हिट करून पुन्हा रिव्हर्स होऊन 22,148ला क्लोज झाली। 22,190 ची लेवल होल्ड केलेली असल्याने आणि 1 तासाची पॉझिटिव्ह कॅन्डल झाल्याने व्ह्यू बायचा झाला, परंतु त्यामध्ये स्टॉप लॉस हिट झाला कारण ओव्हरऑल ट्रेंड निगेटिव्ह होता आणि आपण प्राइस ॲक्शननुसार ट्रेड घेणार होतो। आणि नंतर 22,080 वरून निफ्टी पुन्हा रिव्हर्स झाली आणि 22,148ला क्लोज झाली। आता उद्यासाठी बघितले तर 22,230 हा एक स्मॉल हर्डल आहे आणि जर 22,260 अपसाईड ब्रेक झाले तर शॉर्ट टर्म ट्रेंड पॉझिटिव्ह होईल, परंतु जर डाऊनसाईड 22,050 ब्रेक झाले तर 21,950 पर्यंत निफ्टी जाण्याची शक्यता आहे। ओव्हरऑल निफ्टीने डाऊनसाईडला पॉज घेतलेला आहे। ती आता 22,260 ब्रेकआउट करते की 22,050 ब्रेकडाऊन करते त्यावर पुढील ट्रेंड आणि ट्रेड ठरणार आहे। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।